लग्न झालं आणि छान मस्त आमची प्रॅक्टिस सुरू होती. जवळजवळ 200 पेशंट रोजचे यायचे. छान चाललं होतं सगळं. पण एके दिवशी काय झालं माहिती आहे का, एक मुलगी माझ्याकडनं ट्रीटमेंट घेत होती. मनोशक्ती कमी असल्यामुळं तिला सतत वाईट विचार मनात यायचे की आपलं जीवन संपवावं. मी खूप हलक्यात घेतलं होतं त्यावेळेला, असेल काहीतरी टेन्शन म्हणून. 20-22 वर्षाची मुलगी, आठवड्याभरात मला कळलं की तिनं आत्महत्या केली. सोशल सर्विस सेक्टर से डॉक्टर सोनाली सरनोबत मैम, प्लीज वेलकम ऑन द स्टेज. एंड इन्हें फेलिसिटेट करने के लिए मैं बुलाना चाहूंगी नीना लेखी मैम एंड लघु बंधु. Dr. Sonali Sarnobar ma'am is a destruction medical professional, social activist, author, and debuted public servant born in Sangli, Maharashtra. Dr. Sonali is a fluent in Marathi, Hindi, Kannada, and English. Ma'am is a university gold medalist and has completed her MSc in psychology from Jain University, Bangalore, with distinction. She has also completed a PG course in homeopathy from London Homeopathic University, distributed homeopathic preventive corona medicine free of cost for 1 lakh people and family. And family during the COVID-19 pandemic. Provided PPE kit, mask, sanitizers to police force, municipal corporation and lady families. Dr. Sarnobat is a chairperson of foundation and organization dedicated to women and youth empowerment. Key program include ma'am has authored 3 books: Health Mantra, Smart City, Being Smart, Diet and Me. Ma'am ये तो मुझे भी लेनी पड़ेगी, Diet and Me. Ma'am has been achieved various awards and participation in social projects. National Indian Icon Award for Youth Motivation, then Achievement Award for Vijay Karnataka, then Achievement Award from Rotary South, then Bharat Prashasti Award from Shri Ganganand. वाह वाह वाह. मैम के लिए एक बार जोरदार तालियां बजाएं फॉर अ ग्रेट अचीवमेंट. मैम, आई वुड कॉल टू फॉर जस्ट 2 वर्ड्स से प्लीज कम. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, माझे मार्गदर्शक योगेश जोशी सर, त्याशिवाय आता हा कार्यक्रम ज्याने आयोजित केलेला आहे त्या रचनाताई, माझे कुटुंबीय आणि मित्रमंडळी, सगळ्यांना नमस्कार. रचनाताईचं कौतुक करावं असं वाटतं की एवढ्या लहान वयात त्यांनी एवढा छान कार्यक्रम घेतलेला आहे आणि सगळ्या आदिशक्तीच्या या रूपांना आज त्यांनी बोलवलेलं आहे. सुंदर सुंदर सगळ्या छान छान तयार झालेल्या माझ्या मैत्रिणी. मला वाटतं मी एकटीच तेवढी कर्नाटकातून आलेली आहे आणि आज मला इथं मराठीतून बोलण्याचा मान मिळतोय, कारण आपले सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला, तो ह्याच हॉलमध्ये. तर मराठी भाषेसाठी सगळ्यात एकदा जोरात टाळ्या होऊन जाऊ देत. मी आले आहे कर्नाटकातल्या एका छोट्याशा गावातून, बेळगावहून. तुम्हाला सगळ्यांना कुंदानगरी म्हणून बेळगाव माहिती असेलच, नसेल माहिती तर तिथल्या गोड माणसांसाठी एकदा तुम्ही माहिती करून घ्याच. झालाच पाहिजे असं करत आम्ही बरेच वर्ष बॉर्डर सिटीमध्ये तळमळत आहोत. असू देत, तो वेगळा विषय आहे. परंतु आज माझं इथं तुम्ही बोलवून माझ्यासाठी एक छानपैकी आदरयुक्त असं एक टोकन जे दिलं त्याबद्दल मी तुमची खूप ऋणी आहे. आत्महत्यासुद्धा कशी की पहिल्यांदा विष घेतलं, आपण मरू की नाही असं तिला वाटलं, म्हणून तिनं जाळून घेता घेता रेल्वे ट्रॅकवरती गेली. त्यावेळेला मला असं वाटून गेलं की काय झालं असेल ह्या मुलीला, एवढ्या तरुण वयामध्ये इतकं आपलं पूर्ण आयुष्य संपवावं असं का वाटलं असेल. आणि त्या वर्षी बेळगावमध्ये जवळजवळ 54 आत्महत्या झाल्या, सगळ्या तरुण मुलामुलींच्या. इतके हादरून गेले होते मी. आणि त्यावेळेला माझ्या पतींनी आणि मी मिळून एक संस्था सुरू केली, नियती फाउंडेशन. म्हणजे आपण म्हणतो नियतीनं उडून नेलं, तर ह्या नियतीवरती मात करण्यासाठी, मुलामुलींचं प्रबोधन करण्यासाठी आम्ही एक चळवळ सुरू केली. तर आम्ही शोध घ्यायला सुरू केलं की काय असतं, ह्या मुलाने आत्महत्या का कराव्यात. तुम्ही विचार करा, तुम्ही आयुष्यभर राबता खपता कशासाठी?
आपल्या मुलांच्यासाठी. तुमची मुलंच जर का तुमच्या आयुष्यातनं निघून गेली, राहते बाकी शून्य. तर आम्ही जवळजवळ 200 शाळातून आणि कॉलेजेसमधनं प्रबोधन कार्य घेतलं होतं. आमची प्रॅक्टिस आम्ही करतच होतो, पण त्याबरोबर हे आम्ही तळमळीनं करत होतो. 2 वर्षांमध्ये सगळ्या जवळजवळ आम्ही बेळगावमधल्या सगळ्या शाळा कॉलेजेस पालती घातली, मुलांच्या सभा घेतल्या, छोटी छोटी मीटिंग्स घेतली आणि आम्ही त्यांना काय करायचो की त्यांचा एक पेपर द्यायचो. त्याच्यामध्ये 40 प्रश्न होते की तुम्हाला कोणत्या काळज्या आहेत, तुम्हाला एका स्केलवरती जगावंसं वाटतं का नाही, जगावंसं का वाटत नाही त्याची कारणं द्या, तुमच्या आईवडिलांशी तुमचं पटतं का नाही. तर हे करता करता आमच्या लक्षात आलं कारणं, 3 मोठी कारणं त्याच्यामध्ये आली. तुम्हाला वाटलं असेल की अभ्यासाचं टेन्शन असेल म्हणून मुलं मुली आत्महत्या करत असेल. पहिलं कारण काय होतं माहिती आहे? ड्रग्स. त्याच्यामधनं चोरामाऱ्या करणे, पैसे उसने घेणे, पैसे आईच्या पर्समधनं चोरणे, मग अगदी गळ्याशी आलं की आत्महत्या करणे. खोटं वाटत असेल पण हे स्टॅटिस्टिक्स आहे. दुसरं कारण होतं रिलेशनशिप्स. पियर प्रेशर इतकं असतं की माझी गर्लफ्रेंड तुझा बॉयफ्रेंड, ह्या कंपॅरिझनमध्ये किंवा आमचं स्टेटस, पैसे खर्च करण्याची वृत्ती, याच्यामध्ये ही मुलं बळी पडत होती. बेळगाव एक 2nd tier सिटी आहे, पुणे मुंबई इतकी मोठी नाही आहे, परंतु तिथं जर का अशी मुलं असतील तर तुम्ही विचार करा पुण्या मुंबईत कशी असतील. तिसरं कारण होतं अभ्यास. आणि आम्ही ह्याच्यामध्ये प्रबोधन करता करता एका रिझल्टवरती पोचलो की आपण मुलांना नाही त्यांच्या आईवडिलांशी बोललं पाहिजे. आईवडिलांना एकत्र करायचं कसं, विशेषतः आईला. तर त्याच्यासाठी आम्ही होम मिनिस्टर नावाचा कार्यक्रम सुरू केला. अरे तुम्ही अशा सभेला बोलवा, बायका येत नाहीत. कशामुळं बोलवलं आम्ही? एंटरटेनमेंट प्रोग्रॅमसाठी बोलवलं. तेव्हा यायच्या, छान नाचायच्या, गायच्या. मग त्यांना आम्ही शेवटी जाता जाता सांगायचो की हे असं आहे, तुमच्या मुलांना तुम्ही वेळ द्या. वेळ म्हणजे कसा, शाळेला सोडणं, ट्युशनला सोडणं हा वेळ नव्हे, तर खरोखरचा वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. बायका म्हणायला लागले तुम्हाला खूळ लागलंय का? आम्ही आमचं कर्तव्य करतोच आहोत, पण त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्ही वेळ द्या असं त्यांना सांगावं लागलं. त्यानंतर बायकांना आम्हाला लक्षात आलं की बायकांना आपल्या कायद्याची, आपल्या विषयीच्या गोष्टींची जाणीवच नाही. नवरा सांगतोय ते ऐकायचं, लीगल अवेअरनेस अजिबात नाही. तुम्हाला आणि मलासुद्धा कितीतरी आज कायद्याच्या ज्या बाबी आहेत माहिती नसतात. कितीतरी बायका आमच्याकडे अप्रोच व्हायला लागल्या की डायव्होर्स घ्यायचा असेल तर काय करायला पाहिजे, मला त्या मिळकतीतला किती टक्के त्यातला मला त्याच्यामध्ये मिळू शकेल, डायव्होर्स घेतला तर माझा मुलगा माझ्या नवऱ्याकडे सोडायला लागेल का. तर यातनं आम्ही लीगल अवेअरनेस सुरू केला. लीगल अवेअरनेस झाल्यावरती लक्षात आलं की आमच्या बायकांना पैशाचं स्वातंत्र्यच नाही. तुम्ही मी कमवते असू हो, कितीतरी घरातल्या बायका टेकन फॉर ग्रँटेड असतात. टेकन फॉर ग्रँटेड असलेल्या बायकांना त्यांचा हक्क मिळवून द्यायचा कसा, त्यांच्यासाठी आम्ही लीगल अवेअरनेसची एक सेल सुरू केली. हे सगळं आमचं मी थोडक्यात तुम्हाला सांगते, पण ह्याची व्याप्ती इतकी आहे, यामध्ये काम करणाऱ्या बायका कितीही असल्या तरी कमीच पडतील. त्यामुळं तुम्ही निदान आपल्या आजूबाजूच्या बायकांचं तरी प्रबोधन करू शकता. तुम्ही आणि मी आज एज्युकेटेड आहे, आपण आपल्यापुरता विचार करू शकतो, पण आपल्याबरोबरच एक 5 बायकांचा पण विचार करा. पैसे घालवायची गरज नाही, पण त्यांना थोडासा छान काहीतरी सांगा, आपण कसं राहायला पाहिजे ते शिकवा. माझ्याकडे एक मुलगी काम करते, तिचं नाव आहे कादंबरी. कादंबरी 1लीला सुद्धा गेलेली नाही आहे. माझा मुलगा तिला रोज म्हणतो, कादंबरी मी तुला शिकवतो, ABCD तरी शिक, पैसे मोजायला तरी शिक. क्या करना है भैया वो करके. असा ह्या मुलींचा अप्रोच आहे. तुम्ही विचार करू शकता, आम्ही ह्या शतकामध्ये आलेलो आहे आणि ती मुलगी अजून 1लीला सुद्धा गेलेली नाही, लंबाणी समाजातली मुलगी आहे. अशा गोष्टींनी आपला समाज अजूनही ग्रासलेला आहे. मोदीजींनी भारत कुठं नेऊन ठेवला आहे, पण हाही एक भारत आहे. त्याच्यासाठी तुम्ही आणि आम्ही तळमळीनं राहायला पाहिजे. हे करता करताच कोविड आला. कोविडमध्ये आता ताईंनी सांगितलं की आम्ही काय काय केलं. अहो किती करेल तेवढं कमीच होतं. आमच्या समोरच्या घरामध्ये पहिल्या वेवमध्ये पहिल्या 10 दिवसामध्येच एका माणसाचा मृत्यू झाला. मी आणि माझे मिस्टर डॉक्टर म्हणून त्यांच्या घरी धावत गेलो, तर आजूबाजूच्या सगळ्या घरांनी आमच्यावरती बहिष्कार घातला.
डॉक्टर असून ही तुमची कथा असेल तर बाकीच्यांचं काय? तेव्हा आम्ही PPE किट दिले आणि तेव्हा दानशूर लोक पण भरपूर होते. सगळेजण सगळ्यांच्यासाठी सगळं काही करत होते. आम्ही काय फार मोठं केलेलं नाही. पण त्यावेळेला तुम्हाला सांगते, बेळगावच्या जवळ एक सुरक्षित क्षेत्र आहे जे आपण वेस्टर्न घाट्स म्हणतो. त्याच्यामधली बरीचशी खेडी तिथं आहेत आणि मुलांचा अभ्यास सगळा मोबाईलवरती चालायचा. मुलांच्याकडे स्मार्टफोन असणार कुठं? आई वडील गरिबीत काही गुरं राखणे, थोडीशी शेतीमधली कामं करणे, स्वतःची शेती नाही ते पण दुसऱ्यांची. तर अशा मुलांना आम्ही त्यावेळेला मोबाईल फोन्स उपलब्ध करून दिले, पण मोबाईलला नेटवर्क नसायचं. त्यावेळेला आम्ही त्यांचे क्लस्टर्स करून त्यांना तिथं शिकवायची थोडक्यात एक आम्ही रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी घेतलेली होती. ते मला अजूनही खूप मोठं काम वाटतं, कारण ह्या अशा मुलांच्यासाठी आम्ही अशी कामं करू शकलो. तिथं गवळीवाडे आहेत, छोटे छोटे गवळीवाडे आहेत, कशाचाही गंध नाही, फक्त काम करणे, पोट भरणे. पण त्या मुलांना आम्ही ही अशी संधी उपलब्ध करून देऊ शकलो आणि ती आजही सगळी मुलं आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि त्यांचं प्रबोधन जे काय होतंय ही फार मोठी गोष्ट आहे. स्त्रियांना आत्मनिर्भर करणं, आपण वुमन एम्पॉवरमेंट खूप मोठा शब्द म्हणतो की आम्ही ह्याच्यामध्ये काम करतो म्हणून, पण तिथल्या महिलांना 2च साड्या असतात. वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष ते एकच एक वापरतात. एकदा तर मला आठवते, तिथल्या एका खेड्यात जायचं होतं, मंग्यानहाळ म्हणून त्याचं गावाचं नाव. मंग्यानहाळ म्हणजे माकडांचं गाव, कन्नड शब्द आहे. अक्षरशः मी गाडी पाण्यातनं घातली होती, तिथं जायला दुसरा रस्ता नाही, शाळा तर खूप लांबची गोष्ट. तर तिथल्या मुलांना आम्ही शिक्षणाची संधी आता उपलब्ध करून देत आहोत. अशा मुलांच्यासाठी जर का तुम्हाला कोणाला योग्य काही वाटलं, काम करावंसं वाटलं, तर तुमचं खूप तिथं म्हणजे आवश्यकता आहे. तिथं लोकांनी येऊन काम करण्याची इतकी आवश्यकता आहे की कितीही जणं आली तरीसुद्धा कमीच पडतील. तर ज्यांना कुणाला इंटरेस्ट असेल तर त्यांनी नक्कीच आम्हाला त्याच्यामध्ये संपर्क साधावा. नंतर लक्षात आलं की महिलांना फक्त आम्ही तोंडी सांगून उपयोग नाही, त्याच्यासाठी कोणता तरी फायनान्शियल एक इन्स्टिट्यूट पाहिजे. त्यावेळेला आम्ही नियती कोऑपरेटिव्ह सोसायटी चालू केली आणि त्या सोसायटीमधनं SHG म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप्स, ज्याच्यामध्ये आम्ही महिलांचे छोटे छोटी मंडळं तयार करून त्यांना थोड्याशा इंटरेस्टनं पैसे द्यायला लागलो आणि ते पुन्हा लोन त्या रिटर्न करायला लागल्या. आजकाल NPA तुम्ही सगळे ऐकले असतील की विजय मल्ल्या एवढे लोन्स ठेवून पळून गेले, पण ह्या बायका 100 रुपयाचं जरी लोन घेतलं तरीसुद्धा ते अगदी पै परत करतात. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि असे सेल्फ हेल्प ग्रुप्स आमचे 2000 ग्रुप्स सध्या तिथं चालू आहेत. त्या बायका आपल्या सगळ्या कामांच्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा जर का त्यांनी कर्ज काढलं तर पै फेडतात. किती कौतुकाची गोष्ट आहे. तर एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, हे जे कोऑपरेटिव्ह सेक्टरचं जे काय ब्रीद वाक्य आहे ते आम्ही तिथं छोट्याशा प्रमाणात चालवतोय आणि त्याच्यामध्ये आम्हाला खूप मनाची शांती आणि तृप्ती मिळून जाते. त्यामध्ये बाकीचं आमचं प्रोफेशनल वर्क तर आलंच, पण ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या फार मनाला भावून जातात. मी खूप वेळ घेतला तुमचा, पण मला तुमच्याबरोबर शेअर करायला खूप आनंद झाला आणि इथं येऊन तुमच्याकडनं मला आदर प्राप्त झाला, याबद्दल मी खूप आभारी आहे. धन्यवाद.